आता तापू लागलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलेल्या आरोपांना शरद पवारांनीही तितक्याच जोरदारपणे प्रत्युत्तर दिलंय। पवार शहांबाबत आता नेमकं काय म्हणालेत पाहूया। शहा तडीपार गृहमंत्री, शहांच्या टीकेला पवारांचं प्रत्युत्तर। पालिका निवडणुकांपूर्वी राजकारण तापलं। शिर्डीतल्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं विश्वासघाताचं राजकारण महाराष्ट्रानं संपवलं असं म्हणत जोरदार टीका केली होती। तसंच 1978 पासून शरद पवारांचं दगाफटक्याचं राजकारण महाराष्ट्रातल्या जनतेनं 20 फूट गाडलं अशी टीका केली होती। या सगळ्या टीकेचा शरद पवार यांनी शेलक्या शब्दात समाचार घेतला। पवारांनी थेट शहांच्या गुजरातमधल्या तडीपारीच्या मुद्द्यालाच हात घातला। काय म्हणाले शरद पवार ते पाहूया। महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी, उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया। 78 से लेकर 24 तक महाराष्ट्र अस्थिरता का शिकार रहा। वो अस्थिरता की राजनीति को समाप्त कर एक स्थिर रास्ते पर चलने का काम ये मजबूत देवेंद्र फडणवीस सरकार देकर आपने किया है। उत्तम प्रशासन देशाला दिले, तिची नावं मी आतापर्यंत सगळ्यांना सांगितली। त्यांचं एक वैशिष्ट्य होतं, यापैकी कुणालाही त्यांच्या राज्यात कधी तडीपार केलं गेलं तो प्रसंग कधी राज्यकर्त्याचा आला नाही आणि त्यामुळे तडीपार न केलेली आणि तुझ्या खातर आणि गुजरातमधून योगदान देणार आहे अशा प्रकारच्या नेत्याची आज मला आठवण होती। दरम्यान तडीपारीच्या टीकेनंतर भाजप आक्रमक झाल्याचं दिसतंय। भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनीही आता पवारांवर टीका केली। या बाबतीत जर तुम्ही विधान करणार असाल तर लवासापासून बऱ्याच न्यायिक प्रक्रियेमध्ये इंगित संदेश कोणाकडे जातो हे बोलावं लागेल। ती वेळ तुम्ही आणून देऊ नका। आणि खंजीर खुपसण्याच्या 45 वर्षापूर्वी राजकारणासाठी सत्तेसाठी वाटेल ते याचे जनक कोण याचं पवार साहेब उत्तर द्या। आणि एकदा हेही महाराष्ट्राला सांगा की जनसंघ भाजप याबरोबर तुम्ही सरकार बनवली, छूत अछूत तुम्हाला सत्तेसाठी काहीही लागत नाही हे सत्यही सांगा। शरद पवारांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली। अमित शहांनी माहिती घेऊन टीका केली असती तर बरं झालं असतं अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली। मात्र या निमित्तानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच भाजप आणि पवारांमध्ये वाकयुद्ध सुरू झालंय। पुढच्या काळात अधिकच राजकारण तापण्याची शक्यता आहे।